अमरावती मनपा क्षेत्रालगत व मनपा क्षेत्रातील भूमाफियाद्वारे नैसर्गिक नाला अरुंद नाली करून नाल्याचा अनधिकृत प्रवाह बदलण्याचा सर्रास गोरखधंदा अमरावती शहरातील बिल्डर, महसूल, नजूल व नगर रचना यांच्या संगनमताने सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे 15 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता आयोजक चंद्रशेखर गिरी व समस्त रहाटगाव रहिवाशांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। मी डॉक्टर चंद्रशेखर गिरी, माझी रामगाव सर्वे नंबर 57 मध्ये 2 एकर शेती आहे। शेतीच्या बाजूला लागून नाला होता आणि नाला हा बुजवण्यात आलेला आहे। सर्वे नंबर 61 माझ्या शेताच्या लागून होता आणि त्या बुजवून पूर्णतः तो शिफ्ट करून दुसऱ्याच्या धुऱ्यावर आणून त्या नाल्यामध्ये जवळजवळ तो नाल्याचं क्षेत्रफळ होतं 1.11 आणि 1.11 पैकी 1.5 एकर त्याचा नाला होता अक्षरशः आणि मोजणी शीट मध्ये 20 गुंठे नाला होता। 20 गुंठे नाल्यापैकी आज रोजी त्यांनी पूर्ण 20 गुंठ्यावर लेआउट टाकलेला आहे। एक गुंठाही त्याच्यात शिल्लक ठेवलेला नाही आहे। त्याच्यामुळं तो नाल्याचे दोन्ही काठ त्यांच्या अंतर आतमध्ये येत असताना हे नाल्याचा दुसरा काठ इकडे शिफ्ट केल्यावर बाजूच्या शेतकऱ्याचे जे आहे पुरे शेती वाहून चाललेली आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आम्ही तक्रारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तहसीलदार, कलेक्टर सगळ्यांना दिलेल्या होत्या, सहाय्यक संचालक नगर रचना, तरी पण काहीही उपयोग झालेला नाही। त्यानंतर आम्ही तहसीलदाराकडे केस दायर केली होती। त्याच्यात पण आम्हाला आमची बाजू न मांडता आमच्या अब्सेंटीमध्ये लेआउटचा अनधिकृत हे पास केला, नाला सरळीकरणाचा आदेश पारित करण्यात आला। त्याच्यावर आम्ही SDO कार्यालयात जैसे ते स्थिती 24/5/24 दाखल केली होती। त्यानंतर आतापर्यंत तारखावर तारखा चालू होत्या, तरी सहाय्यक संचालक नगर रचना यांनी आम्हाला 10 तारखेला जैसे त्या स्थितीनुसार त्यांच्या लेआउटवर हे स्थगनादेश दिले होते। तरीही त्यांनी 10 तारखेला स्थगनादेश असून 11 तारखेला स्थगनादेश असून 12 व 13 तारखेला शनिवार रविवारची सुट्टीची संधी साधून पूर्णचं नाल्याचं काम केलेलं आहे। सोमवारची वर्किंग डे होता, तरी पण जिल्हाधिकारी साहेब यांची पण भेट घेतली, SDO साहेबांची पण भेट घेतली, तहसीलदार साहेबांची पण भेट घेतली, तरीही कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही। म्हणून आम्ही व्यथित होऊन पत्रकार बंधूंकडे हा विषय आम्ही घेऊन आलेलो आहे आणि माझ्यासोबत रहाटगावचे 8 ते 10 शेतकरी आहे, 25 ते 30 एकर त्यांची जमीन आहे आणि त्याच्यानंतर हा जो हे मांडलेला आहे त्यांनी लेआउट केलेला आहे, जवळजवळ 50 एकरचं लेआउट आहे। त्याच्यामध्ये नांदगाव पेठ सर्वे नंबर जवळजवळ 4 ते 5 एकत्रित केलेले आहेत। 2 सर्वे नंबर वाळकीचे आहेत आणि 2 सर्वे नंबर रामगावचे आहेत। आमचा सगळ्यात नुकसान झालेला आहे तो रामगावचा सर्वे नंबर 61 मध्ये, त्याची चौकशी होण्याबाबत आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।